मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत दुर्गा अष्टमीची व्रतकथा। ही व्रतकथा ऐकल्याने अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आणि शिव आपल्यावर अतिप्रसन्न होतात। दुर्गा माताची कृपा राहते। तर दुर्गा अष्टमीच्या दिवशी बेलाच्या झाडाखाली एक पार्थिव शिवलिंग बनवायची आणि त्या पार्थिव शिवलिंगाला रुद्राभिषेक करावा। तर रुद्राभिषेक कसा करावा? तर रुद्राभिषेक म्हणजे दूध, गंगाजल, दही, शहद, मध, साखर असे पंचामृत तयार करून शिवाला अर्पण करावे। पंचामृत अर्पण केल्यानंतर जल अर्पण करावे। जल अर्पण केल्यानंतर अष्टगंधक लावावे। अष्टगंधक अर्पण केल्यानंतर व्हाईट फुले असतील, सफेद फुलं असतील, जे फुलं असतील तुमच्याजवळ ती फुलं अर्पण करावी। धतुरा असेल तर धतुरा अर्पण करावा। धतुऱ्याचे फुलं असतील धतुराचे फुलं अर्पण करावे। काळी तीळ अर्पण करावी। जवस अर्पण करावे आणि रुद्राक्ष असेल जवळ तर एक रुद्राक्ष अर्पण करावा। पण तो रुद्राक्ष हातच्या 7 नंतर तुम्हाला उचलायचा आहे। कमलगट्ट्याचा मणी असेल तर कमलगट्ट्याचा मणी अर्पण करावे। 108 बेलपत्री असेल तर 108 बेलपत्री अर्पण करावा। एक बेलपत्री असेल तरी सुद्धा चालेल। 11, 21, 51 असे बेलपत्री अर्पण करावे। 12 ज्योतिर्लिंगांचे नामस्मरण करावे। श्री सौराष्ट्र सोमनाथांचं, श्री शैल्य मल्लिकार्जुनम, उज्जैनियम महाकाल, ओंकार ममलेश्वरम, परल्यम वैद्यनाथांचं, डाकिनियम भीमशंकरम, सेतवंदे रामेश्वरम, नागेश्वरम दारुकाप, वाराणसी विश्वेश्वम, त्र्यंबकम गौतमी तटे, हिमालये तु केदार, कृष्णेश्वर शिवाल, एतानि ज्योतिर्लिंगानी सायं प्राप्त पठेत नर, सप्तजन्म कृतं पाप स्मरण विनयशती। असे 12 ज्योतिर्लिंगांचे श्रवण केल्याने आपल्याला समस्त 7 जन्माचे पापे, दुःख, दारिद्र्य नष्ट होतात। जर येत नसणार तर फक्त श्रवण पण केले नाही तर ओम नमः शिवाय सुद्धा म्हटले तरी सुद्धा चालेल। 108 तांदूळ अर्पण करावे म्हणजे शिव आपल्यावर लवकर प्रसन्न होतील। आपल्या मनातल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील। अशी तुम्हाला बेलाच्या झाडाखाली पार्थिव शिवलिंग नाही तर घरी आपल्या देवघराच्या समोर अशी पार्थिव शिवलिंग करून पूजा अर्चना करावी। धूप दीप वाढावे, कर्पूर गौरम म्हणावे, कापूर जाळावा आणि मग थोड्या अर्धा तास शिवाला आपल्या घरात राहू द्यायचं। शिवलिंग अर्धा तास झाल्यानंतर विसर्जन करावे। त्या विसर्जन केल्यानंतर ते पार्थिव शिवलिंग कुठल्याही गमल्यामध्ये, कुंडीमध्ये, बेलाच्या झाडाखाली तुम्ही ती जी रेतीने तुम्ही भालूने शिवलिंग बनवली ती अर्पण करू शकता। ते अर्पण केल्याच्या अगोदर तुम्ही जो रुद्राक्ष अर्पण केला आहे तो रुद्राक्ष त्याच्यातून काढून घ्यायचा। जो कमलगट्ट्याचा मणी अर्पण केला आहे तो कमलगट्ट्याचा मणी काढून घ्यायचा। फूल असेल, बेलपत्री असेल ते काढून घ्यायचं आणि हे सर्व असं लॉकरमध्ये ठेवून द्यायचं। म्हणजे आपल्या घरात माता लक्ष्मीचा वास राहतो। कारण आपण ज्या वेळेस पूजा करतो त्यावेळेस साक्षात शिव आपल्यासोबत राहतात आणि आपल्या आजूबाजूला लक्ष्मी छानसा ताल देत राहतात। कुबेरजी हात जोडून बसलेले राहतात। गणपतीजी, कार्तिक स्वामीजी सर्व देव आपल्या आजूबाजू बसलेले असतात। ज्या वेळेस आपण शिवाची पूजा करतो त्यावेळेस 33 कोटी देवी देवता शिवलिंगावर स्वतः बसलेले राहतात आणि त्यानंतर आपण त्रिपुंडी भस्म आपल्या कपाळाला लावतो तर 27 देवता आपल्या कपाळावर बसलेले राहतात। मुखामध्ये ओम नमः शिवाय, गळ्यामध्ये रुद्राक्ष अशी जर आपण पूजा केली दुर्गा अष्टमीला आणि रोजसुद्धा अशी पूजा केली तर शिव आपल्यास खूप जवळ राहतो, आपल्या हृदयात राहतो, आपल्या आत्मामध्ये राहतो आणि आपल्या सर्व इच्छा कामना पूर्ण व्हायला मदत होते। सर्व संकटांचा जो पहाड आहे तो कोसो दूर राहतो। संकट आपल्या आजूबाजू कधीही येत नाही। घरात सुख शांतीचं वातावरण राहतं, पॉझिटिव्ह ऊर्जा राहते। घरातील जी कटकट असेल ती कटकटसुद्धा बाहेर जाते 100% गॅरंटी। आणि हा अध्याय वाचला म्हणजे, ऐकला म्हणजे अखंड सौभाग्याची प्राप्ती होते। तर आता आपण अध्यायाला सुरुवात करूया। कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटन सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। श्री गणेशाय नमो नमः। चित्रवर्म राजाची कथा, दुर्गा अष्टमीची कथा, श्री शिवलीला अमृत अध्याय यामधला 6वा अध्यायाची कथा आहे। श्री गणेशाय नमो नमः। हे कामदेव अर्थात मदनाला जाणणाऱ्या, मनमोहना मदमत्सरूपी भयंकर अरण्याला जाळून टाकणाऱ्या, पर्वताचा जावई असणाऱ्या गंगेला आपल्या जटेत धारण करणाऱ्या गंगाधरा, कर्पूरगौरा विषाचे प्राशन केल्यामुळे ज्याच्या अंगाला निळा निळा रंग आला आहे असे हे महेशा, दुष्ट आणि बलाढ्य राक्षसाचा नाश करणाऱ्या, त्रितापाचे हरण करणारा, सर्व भक्तांचा प्रिय सखा असा जो शंकर, त्याचे गुणवर्णन करायला माझ्याजवळ शक्ती नाही। जे आपल्या मनात विषय सुखाची इच्छा करून तुझी पूजा करतात त्यांना त्यांच्या
त्यांच्या मनातील इच्छित विषय पदार्थ तू मिळवून देतोस आणि मग तुझ्याकडून त्यांचे खरेच ध्यान लागते. त्यामुळे ते आपोआप विरक्त होतात आणि स्वतःसाठी निर्वाण पद प्राप्त करून घेतात. सोमवार, शिवरात्र आणि प्रदोष ही व्रते विधिवत करून अनेक स्त्रीरूप पूर्णपणे मुक्त झाले आहेत. शौनक ऋषी व इतर जमलेल्या लोकांना सूत म्हणाले, मी आता एक गोष्ट सांगतो, ती लक्ष देऊन ऐका. पूर्वी आर्यवर्तात चित्रवर्मा नावाचा एक राजा राज्य करीत होता. पूर्वीच्या नलराजा किंवा सत्यवती हरिश्चंद्र राजाप्रमाणे तो अतिशय पुण्यवान होता. तो गोब्राह्मण प्रतिपालक सुद्धा होता. तो आपल्या प्रजेचे अतिशय प्रेमाने पालन करीत होता. शत्रूला मात्र त्याची नेहमी फारच भीती वाटत असे. भगीरथीप्रमाणे तो फार प्रयत्नशील होता. तसेच मारुतीप्रमाणे खूप बलवान, स्मरणंगणात भार्गव आणि कर्णाप्रमाणे अतिशय दानशूर होता. शंकर आणि विष्णू अशा दोघांचीही तो नेहमी भक्ती करीत असे. त्याला त्याच्यासारखे शूर असणारे अनेक पुत्र होते, पण कन्या मात्र नव्हती. मुलीसाठी त्याने देवांना अनेक नवस केले होते. त्यामुळे त्याला एक सुंदर मुलगी झाली. ती इतकी सुंदर होती की आता तिला कुणाची उपमा द्यावी तेच कळत नव्हते. कलंकाशिवाय चंद्र जसा दिसेल तसे तिचे मुख गोल व नयन मनोहर होते. विधात्याने त्रैलोक्यातील सगळे सौंदर्य एकत्र करून त्यापासून तिला घडवले आहे असे सर्वांना वाटत होते. तिच्या जन्माच्या वेळी राज्यातील अनेक श्रेष्ठ ब्राह्मण राजवाड्यात जमले होते. तिची अचूक जन्मवेळ पाहून पत्रिका मांडून एक विद्वान ब्राह्मण म्हणाला, पृथ्वीची स्वामिनी होण्याचे सुयोग या कन्येच्या कुंडलीत आहे. ती खरोखरच 10,000 वर्ष या पृथ्वीवर राज्य करेल. हे त्याने सांगितलेले भविष्य ऐकून राजा मनामध्ये फार खुश झाला. त्याने जमलेल्या ब्राह्मणांना ते सर्वजण तृप्त होतील इतके धन धान्य दान केले, अलंकार दिले, उत्तम प्रकारची वस्त्र दिली. मुलीचे बारसे मोठ्या थाटामाटात साजरे झाले. रूपाची सीमा या कन्येपाशी झाली. म्हणजे हिच्याहून सुंदर स्त्री आज दुसरी या पृथ्वीवर नाही असे ठरले. म्हणून राजाने तिचे नाव सिमितिनी असे ठेवले. सर्वत्र अतिशय आनंद चालला असताना एक पंडित म्हणाला, सांगितलेले सर्व भविष्य खरे आहे, पण सिमितिनीस तिच्या 14व्या वर्षी विधवा योग येणार आहे, वैधव्य योग येणार आहे. तो काहीही करून टळला पाहिजे. पंडितांचे भाषण ऐकून राजा मनातूनच खूपच खिन्न झाला. आपल्या अंगावर अचानक आकाशामधून वीज कोसळली आहे किंवा कुणीतरी व्रजाचा आघात आपल्या अंगावर करीत आहे असे त्याला वाटले. पंडित पुढे म्हणाला, राजा, चिंतेचे काहीही कारण नाही. शंकराच्या कृपेने सौभाग्यवर्धन होईल, अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल. शंकराची कृपा ज्याच्यावर राहते त्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते याची खात्री बाळग. तू शंकराची भक्ती कर. मी बोललो ते कधीही खोटे होणार नाही आणि तो भगवान शंकर असे होऊही देणार नाही. राजाने सर्व ब्राह्मणांना प्रणाम केला. सर्व आमंत्रित ब्राह्मण व इतर पाहुणे मंडळी आपापल्या घरी निघून गेली. हळूहळू दिवस जात होते. एखाद्या चंद्रकलेप्रमाणे सिमितिनी मोठी होत होती. 14 विद्या आणि 64 कला ती अतिशय निपुण झाली होती. आता सिमितिनी उपवर झाली. राजाचे मन मात्र चिंतेने दग्ध झाले होते. विचार करून त्याचा मेंदू फार शिनला होता. सिमितिनी आता पौर्णिमेच्या पूर्णपणे चंद्रासारखी खूपच सुंदर दिसत होती. तिचे गायन सुरू झाले म्हणजे कोकिळा सुद्धा लाजून गप्प बसत असे. तिच्या सर्व अंगाला आता असा काही सहज सुंदर मधुर सुवास येत असे की कस्तुरीच्या मागे शोध घेत पळणारे मृग कस्तुरीचा शोध सोडून सिमितिनीच्या मागे धावत असत. वडिलांना तर ती जीव की प्राण वाटत होती. तिचे मुखकमल पाहिल्यानंतर चंद्र निस्तेज होऊन जात असे. नाजूक कमल बघून सिंह लज्जित होत असे. तिचे कुरळे केस पाहून भुंगे तिच्या भोवती फिरून रुंजी घालत असे. कमळे, हरण आणि मासे तिच्या तेजस्वी सुंदर डोळे पाहून स्वतःला तुच्छ समजत असे. लांब सडक केसांची काळी भोर इकडे तिकडे हळणारी वेणी पाहून भुजंग आपल्या वारुळात दळून बसे. तिची सरळ नासिका पाहून पोपट त्या झाडावर नुसते उड्या मारीत असे. तिचे लाल चुटूक होठ पाहिल्यावर बिंबफळे लाजत असे. डाळिंबाचे पांढरे शुभ्र दाणे एका ओळीत ठेवावेत असे तिचे दात सुंदर होते. कमंडलूसारखे दिसणारे भरदार स्तनयुगल होते. तिच्या अंगाचा दळवणारा सुवास 10 मैल लांब जात असे आणि कांतीची तेजस्वी अशी प्रभा ही तसेच सर्वत्र पडत असे. तिच्यासारखेच तिच्या सुंदर मैत्रिणी नेहमी तिच्याबरोबर असत, तिच्याशी गप्पा मारत. त्याच्या तोंडून एकदा तिने ऐकले होते की आपल्या 14व्या वर्षी वैधव्य योग येणार आहे असे भविष्य पूर्वीच एका पंडिताने सांगितलेले आहे. ते ऐकल्यानंतर सिमितिनी मनातून घाबरली होती. म्हणूनच एके दिवशी तिला ऋषी याज्ञवल्क्याची पत्नी मैत्री भेटली. तेव्हा तिचे पाय धरून गहिवरलेल्या आवाजात सिमितिनी तिला म्हणाली, हे माते, तुला मी शरण आले. माझे सौभाग्य रक्षण करण्यासाठी सौभाग्य वाढवण्यासाठी मी कोणते व्रत करू याचे मार्गदर्शन तू मला कर. कोणत्या देवाची पूजा करू, कोणत्या गुरुला मी शरण जाऊ ते मला सांग. मला 14व्या वर्षी वैधव्य येणार आहे असे भविष्य पंडितांनी सांगितले आहे. ही दुर्गती टाळण्यासाठी मग आता मी करू तरी काय. मला तिला धीर देत मैत्री म्हणाली, मुली शांत हो, मी सांगते ते तू ऐक. सोमवारचे व्रत धर. मी तुला पंचाक्षरी मंत्र देतो, तो कायम लक्षात ठेव. आणखी काय काय करायचे असेल ते नीट ऐकून घे. रात्री शंकराची यथासांग पूजा, गंध, अक्षदा, फुले,
पंचामृत नैवेद्य अशी षोडोपचाराने पूजा करावी. ते व्रत करीत असताना जरी तुझ्यावर केवढेही मोठे संकट आले तरी ते व्रत सोडू नको. ब्राह्मण भोजन घाल, सवाष्ण ब्राह्मणाचे मेवणे सांग, त्याची मनोभावे पूजा कर. तुझ्यावर मोठमोठे दुःखाचे पर्वत जरी कोसळले तरी सोमवारचे व्रत सोडू नकोस. व्रताला तू कधीही कंटाळा करू नकोस. तुझ्यावर आलेल्या दुःखाचे खापर सोमवारच्या व्रतावर फोडू नको. मैत्रिणीने सिमितिनीला उपदेश केला आणि तिच्या सांगण्याप्रमाणे सिमितिनीने सोमवारचे व्रत केले. सिमितिनीच्या पित्याला तिच्या विवाहाची काळजी होतीच. नल राजा नातू आणि इंद्रसेनाचा मुलगा चित्रगंध हा वर म्हणून सिमितिनीसाठी त्याने ठरवला. आपल्या आजोबाच्या प्रमाणे नल राजाच्या प्रमाणे चित्रगंधही फार शूर पराक्रमी होता, कीर्तिवंत होता. सर्व पृथ्वीवर त्याच्यासारखे सुंदर तरुण पुरुष नव्हता. सिमितिनीचा त्याच्याबरोबर तिच्या पित्याने विवाह ठरवला. सिमितिनी यती मैत्रिणीने सांगितल्याहून सुद्धा जास्त व्यवस्थितपणाने सोमवारचे व्रत आचरित होती. दर 8 दिवसांनी आपल्या घरी 1100 सवाष्ण ब्राह्मण ती जेवू घालीत असे. त्यांना चांगले वस्त्रंकार देत असे. घरी किंवा दारात आलेल्या अतिथीला अन्नदान करीत असे. यथासांग आणि मनोभावे शिवपूजन करीत असे. दर सोमवारी रात्रभर न कंटाळता जागरण करीत असे. तिने आपल्या नगरीला रत्नखचित शिवमंदिरात एक सुंदर शिवलिंग स्थापले होते आणि पूजा विधीत करून काही कमी पडू देत नसे. शिवाला अभिषेक केला की सर्व पापांचा नाश होतो. त्याला गंध अक्षदा फुलांच्या माळा वाहिल्या की स्त्रीचे सौभाग्य अखंड राहते. शिवापुढे धूप झाला की अंग सुवासिक बनते. शिवापुढे दिवा लावला की दिवा लावणाऱ्याचा वंश वाढतो, त्याचे आयुष्य दीर्घ आयुष्य होते. शिवाला नैवेद्य दाखवला की त्याच्यावर लक्ष्मी प्रसन्न होते. शिवाला विडा ठेवला की चारी पुरुषार्थ मेल्यासारखे होतात. मनोभावे नमस्कार जर शिवाला केले तर चांगले आरोग्य लाभते, संकटांचा नाश होतो. शिवलिंगाला प्रदक्षिणा घातली की मनातील सर्व भ्रम नाहीसा होतो. शिवनामाचा जप केला, दिवसभर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहिले त्याला सहजासहजी महासिद्धी प्राप्त होते. मनातल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात. होम हवन केले की संपत्ती भरपूर प्रमाणात वाढते. कीर्तन जर शिवाचे केले तर प्रत्यक्ष शंकर त्याच्या पुढे उभा राहतो. शिवाचे ध्यान केले की ध्यान करणाऱ्यास महाज्ञान प्राप्त होते. शिवाचे गुणगान ऐकले की आदी व्याधी नष्ट होतात. शिवापुढे नित्य केले तर जन्म मरण्याच्या फेऱ्या चुकतो. शिवापुढे मंगल असा वाद्यघोष केला की कीर्ती दूरवर पसरते. भगवान शंकराला अलंकार वाहिले की सर्व ठिकाणी जय मिळतो. ब्राह्मण भोजन घातले की त्याला हवे असेल ते ज्ञान प्राप्त होते. सिमितिनी अशा प्रकारचे व्रत मनापासून आचरण करीत होते. शिवपूजनात मग्न होती. चित्रवर्मा राजाने चित्रगंधाला मोठ्या आदराने आपल्याकडे येण्याचे आमंत्रण दिले आणि एक अतिशय योग्य मुहूर्त पाहून आपली कन्या सिमितिनीला अर्पण केली. संपूर्ण नगरीमध्ये 4 दिवस डोळ्याचे पारणे फिटण्यासारखे फार मोठा सोहळा सुरू होता. त्याचे वर्णन केले तर गोष्ट फार वाढेल. सहस्र अब्ज सोन्याचा मोहरा राजाने आपल्या जावयास वरदक्षिणा दिल्या. वस्त्र अलंकार रत्ने किती दिले याची तर गणतीच करणे कठीण. तसेच अश्वशाळा, गजशाळा, चित्रशाळा आणि त्याच्या नित्यशाळा याही त्याने जावयाला आनंद म्हणून दिल्या. 4 दिवस 4 वर्गाचे सर्व लोक जेवायला बोलावून त्याने स्वादिष्ट यथेष्ट जेवण तृप्त करून दिले. ब्राह्मणांना एवढे धन दिले की त्यांना ते उचलून नेणे सुद्धा शक्य होईना, म्हणून त्याने त्यातील काही रस्त्यात टाकून दिले. आपल्या औदार्यरूपी अग्नीने त्याने दारिद्र्यरूपी रान संपूर्णपणे जाळून टाकले. धनाचा परोपकारी मेघ वर्षाव सुरू करू लागतात दारिद्र्याचा धुराळा खाली बसला आणि याचकाचे तृप्तिरूपाने तृणाकार नगरीमध्ये सगळीकडे उगवले. नैषध्य नगरीचे लोकसुद्धा वधू सिमितिनीला पाहून फारच खुश झाले होते. चंद्राच्या 16 कला चिरून तिचे 32 दात बनवले आहेत की काय असे तिच्याकडे पाहणाऱ्यास प्रत्येकास भासत होते. तिच्या श्वासावासा सुगंध भरला होता. तिच्या सौंदर्याला उपमास देता येत नव्हते. लग्न समारंभ आनंदाने आणि अगदी व्यवस्थितपणे पार पाडल्यानंतर वराडसह राजा इंद्रसह नैषध्य देशाला निघून गेला. दसरा आणि दिवाळी जवळ आली असल्याने राजाने आपल्या जावयाला व मुलीला आग्रह करून ठेवून घेतले आणि कृष्ण रुक्मिणी सारखा चित्रगंध सिमितिनीचा जोडा शोभून दिसत होता. त्याची सर्व हौस मौज चित्रवर्मा राजा पुरी करीत होता. एक दिवस काय झाले, आपल्याबरोबर आपले खास दासी आणि मोठी सेना येऊन चित्रगंध राजा शिकारीसाठी रानात गेला. शिकार मनोजोक्ती झाली, पण त्या धावपळीने राजाला फार श्रम झाले होते. घामाने सर्व अंग भिजले होते. म्हणून त्याने एक सुंदर नौका मागवली आणि आपल्या एक मुख्य शरीर रक्षकाला घेऊन चित्रगंध राजा नौकीत बसला होता. यमुना नदीच्या राजाची नाव मुक्तपणाने विहार करू लागली. बाकीचे सारे सेवक व सैन्य यमुनाच्या काठावर आरामात गप्पा मारत बसले होते. सर्वजण आपापल्या राजाच्या म्हणजेच आपल्या जावयाच्या रूपाचे, गुणाचे, स्वभावाचे मनापासून कौतुक करीत होते. यमुना नदीच्या पाण्याचा थांग कधी कुणाला लागला आहे? यमुनेच्या खोल डोहात नौका गेली असताना एकदम सोसाट्याचा मोठा वारा सुटला आणि नौका एकदम डळमळू लागली. सगळीकडे एकदम गोंधळ माजला. थोड्याच वेळात ती छोटी नौका त्या अथांग पाण्यात बुडाली. त्यामध्ये तो त्यांचा जावई बसलेला होता आणि त्या सरशी लोक आकाश
आकांत करू लागले. सैन्यात एकपेक्षा शूरवीर होते, पण स्थिती अशी, काय करावे त्यांना काहीच कळत नव्हते. धावत पळत आणि रडत राजा चित्रवर्माकडे गेला आणि त्यांनी ही बातमी सांगितली. वक्षस्थळ दुःखाने बडबडतच राजा यमुनाकाठी आला. डोलीत बसून आपल्या आईबरोबर सिमितीने तेथे आली. सर्वजण शोक सागरात अगदी गळ्यापर्यंत बुडाले होते. मूर्छा येऊन धरणीवर कोसळणाऱ्या आपल्या लाडक्या लेकीला राजाने कसे तरी सावरले. सिमितीनीची आई आपल्या मुलींच्या गळ्याला मिठी मारून शोक करू लागली. सिमितीनीचा त्यावेळेचा शोक ऐकून पृथ्वी सुद्धा कंपित झाली. समुद्राचे पाणी खूप तापले. पशु पक्षी वृक्ष लता पर्वत सर्वजण सिमितीनीच्या बरोबर शोकसागरात अकंठ बुडाले. दुःखाचा अतिरिक्त झाल्याने सिमितीनी तेथेच बेशुद्ध पडली. तेवढ्यात चित्रगंधाचा पिता इंद्रसेन घाईघाईने आपल्या राणीसह तेथे आला. पुन्हा दुःखाचा सागर उफाळला. सुनेच्या विदर्ण मुखाकडे इंद्रसेनाने तर बघवेना. चित्रगंधाची आई लावण्यवती खालच्या जमिनीवरची माती घेऊन तोंडात घालत होती. अतिशय शोक करू लागले. माझ्या एकुलता एक लाडका मुलगा या कालिंदीने खाऊन टाकला. पूर्वजन्मी मी असे कोणते महापातक केले होते म्हणून देव मला ही शिक्षा करत आहे. माझी आंधळ्याची काठी, आधाराची काठी यमुनाच्या डोहात बुडाली. माझा राजहंस कोठे आहे? माझे पाळस कोठे आहे? माझा चित्रगंधा कुठे लपला आहे? कुणीतरी मला दाखवावं. मी पूर्वी काय पाप केले? भगवान शंकराचे प्रदोष व्रत सोडले का? शिवरात्रीला उपास न करता जेवण केले का? सोमवारचे व्रत माझ्याकडून मोडले का? असे मी केले तरी काय? विष्णू आणि शंकर यांच्यात मी कधीतरी भेदाभेद केला का? हरिहरांचे कीर्तन चालू असताना त्यात मी कधी मोडा घातला का? पंक्तीभेद केल्या का? काय मी केले? तर माझा हा मुलगा नौकामध्ये डुबून गेला. मी दुसऱ्यांची धनाची माझ्या मनात कधी अभिलाषा धरली का? माझ्या हातून असे भयंकर काय घडले ते मला कळत नाही का? माझ्या मागच्या जन्मी दान देण्यावक्त ब्राह्मणाला उगाच झुलवत ठेवले. कुणी दान करीत असेल तेव्हा त्यात मी विघ्न आणले होते का? कुणाच्या तोंडाचा घास काढून घेतला का? गुरुद्रोहाचा केला का? पाण्यावर जेवायला बसलेल्या ब्राह्मणांना उठवून लावले का? हरिणी त्यांच्या पाडसाला मी कधी विरहाचे दुःख दिले का? काही कळत नाही. माझे सौख्य निदान आज एकाएकी नष्ट झाले. आता मी काय करू? प्रधानांनी, मंत्र्यांनी, राजा राणींनी कसे बसे सावरून धरले. चित्रवर्म राजाने त्या सर्वांना आपल्या राजवाड्यात नेले. शोकाने व्याकुळ झालेले राजा इंद्रसेन, त्यांची पत्नी लावण्यवती थोड्या दिवसांनी आपल्या नगरीला परत गेले आणि आपले नैषध्य देशाचे राज्य शत्रूंनी घेतले. त्यांना आढळले शत्रूच्या हाती पडू नये म्हणून ते दोघे पळून जाऊ लागले, पण शत्रूने त्यांना कैद करून आणले आणि तुरुंगात टाकले. सिमितीनीने सुद्धा मोठ्या धाडसाने आपला शोक आवरला होता. मैत्रिणी सांगितलेल्या गोष्टींचे तिला स्मरण झाले. ती म्हणाली होती, केवढेही दुःखाचे पर्वत अंगावर कोसळले तरी व्रत सोडू नको. सिमितीनीने आपले व्रत तसेच पुढे चालू केले. दर 8 दिवसांनी 1100 सवाशन ब्राह्मणाची ती पूजा करू लागली. तिने स्वतः सर्व सुखभोगाचा त्याग केला. दिवस रात्र शिवाचे स्मरण चालू केले. अशी 1, 2, 3 वर्ष निघून गेली. इकडे जेव्हा चित्रगंधाची होडी यमुनेत बुडाली तेव्हा त्या पाण्यात पडाला. तिथल्या नागकन्यांनी त्याला पाताळात नेले. तेथील नागलोकाचे सौंदर्य पाहून चित्रगंध राजा फार आश्चर्यचकित झाला. तेथे पद्मिनी, हस्तिनी, चित्रिणी, शंकिनी अशा सर्व प्रकारच्या सुंदर तरुणी होत्या. त्यांच्या सर्व अंगाला दिव्य सुगंध येत होता. तपस्यांचे तप मोडले असे सौंदर्य त्यांना लाभले होते. सर्व विस्तीर्ण व लांब रस्त्यावर नवरत्नाचे सडे पडले होते. स्वर्गातील सुखांनीही येथील नागलोकातले सुख जास्त श्रेष्ठ वाटत होते. पाताळ नगराचा राजा तक्षक नावाचा एक नाग होता. नागकन्याने चित्रगंधाला आणून तक्षकासमोर उभे केले. चित्रगंध राजाने तक्षकाला अगदी नम्रपणे प्रणाम केला व राजाची स्तुती केली. तक्षक राजाने विचारल्यानंतर चित्रगंधाने आपली सर्व हकीकत त्याला सविस्तरपणाने सांगितली. तक्षकाने विचारले, तुम्ही कोणत्या देवाची भक्ती करता का? आम्ही भक्ती करतो शंकराची. शंकर कृपेचा महिमा फार अगाध आहे. चित्रगंधाने उत्तर दिले, प्रकृती आणि पुरुष दोघंही शंकराने निर्माण केली आहे. या अनंत ब्रह्मांडाचा सारा पसारा त्यानेच मांडला आहे. त्याची इच्छा बदलली तर एका क्षणात त्याने निर्माण केलेल्या या सर्व ब्रह्मांडाचा नाश करू शकतील. पंचमहाभूते आपल्या शक्तीसह प्रकृती पुरुषात सामील झालेली असतात. प्रकृती पुरुष एकरूप होऊन आदी पुरुषात समावतात. आदी पुरुष ज्याला म्हणतात ते आदी पुरुष म्हणजे हर साम सदाशिव, शिव साक्षात सदाशिव. आम्ही त्याचीच मनापासून भक्ती करतो. सदाशिवाच्या मायेपासून त्रिमूर्ती त्रिगुण उत्पन्न झाले. जो सदाशिव म्हणतो, जो हर साम सदाशिव म्हणतो, त्याच्यावर शिव अगदी प्रसन्न होतो. त्याच्या सत्वांश म्हणजे त्याने विष्णूची निर्मिती केली आहे. रजांश म्हणून त्याने वीरचीच निर्माण केले आहे. तमांश म्हणून रुद्र निर्माण केला आहे. पुराण पुरुष असणारा सांब सदाशिव दुसरा तिसरा कोणी नसून आमचा महादेव भोळा साम सदाशिव भोळा महादेव आहे. आम्ही आमच्या भोळ्या महादेवाची मनापासून
मनापासून अगदी भक्ती करतो, जो भोळ्या साम सदाशिवाची भोळी भक्ती करतात त्याच्यावर शिव अगदी प्रसन्न होतो. भोळ्या साम सदाशिवाला कपट चपट दिखावा चालत नाही. भोळ्या साम सदाशिवाला श्रद्धेनुसार पूजा करावी. जो भोळ्या साम सदाशिवाची श्रद्धानुसार पूजा करतो त्याला वाटेल तो भोळा साम सदाशिव त्याला देऊन देतो. अशा या भोळ्या साम सदाशिवाची मनापासून आम्ही भक्ती करतो. पाताळ, आकाश, दाई दिशा, त्रिभुवन इतकेच नव्हे तर पंचतत्वे, नद्या, पृथ्वी, भस्म, अष्टधातू हे सर्व व्यापून शिल्लक उरला आहे. या शिवाची आम्ही मनोभावे पूजा करतो. त्याच्या कृपेने फुले, वनस्पती, लतावेली सर्व काही निर्माण झाले आहे. कैलासनाथाने ही पृथ्वी सर्व विश्व व्यापले आहे. आम्ही नम्र उपासक आहोत. तेजस्वी अशा सूर्य ज्याचे नेत्र आहे, शीतल चंद्रासारखे ज्याचे मन आहे, विष्णू म्हणजे त्याचे अंतकरण आहे, बुद्धी त्याची द्रुहीण आहे, अहंकार ज्याचा रुद्र आहे, असा तो विराट पुरुष सांब सदाशिव. जितके जितके देव आहेत तेवढे सर्व शिवाचे अवयव आहेत. 11 रुद्र मित्र त्याच्यासमोर हात जोडून सदोसदीच उभे राहत असा. शंकराचे मी पामर, माझ्या शब्दात काय वर्णन करणार. मी म्हणजे शंकराचा दासांचा दास आहे. चित्रगंधाचे हे नम्र चतुर भाषण ऐकून तक्षक राजाला मनातून फार आनंद झाला. त्याने स्वतः सर्व नागलोक फिरून त्याला दाखवला आणि म्हटले, चित्रगंधा तू फार मला आवडलास. देवांना कष्टाने सुद्धा तू मिळणार नाही अशा कित्येक गोष्टी येथे आहेत, तेव्हा तू माझ्याजवळ इथेच राहावेस अशी माझी इच्छा आहे. चित्रगंध नम्रपणे म्हणाला, महाराज माझ्या आईवडिलांचा मी एकुलता एक असा पुत्र आहे. माझी लावण्यवती सुकुमार पत्नी सिमितिनी 14 वर्षाची आहे. मी नाहीसा झालेला पाहून तिने कदाचित प्राण सोडले असेल. माझ्या घरी जाऊन आई वडिलांची पायाची सेवा कधी करीन असे मला वाटत आहे. माझ्या वाचून माझी माता अगदी रोज रोज एखाद्या माशासारखी तडफडत असेल. तिने प्राण नेत्रात गोळा केले असतील आणि तेव्हा मला पुन्हा पृथ्वीवर नेऊन सोडा. चित्रगंधाने कळकळीने अश्रू गाळत तक्षकाने राजाचे अगदी पाय धरले. तक्षक राजाने त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला अपार धन दिले आणि वस्तू दिल्या. त्याचबरोबर 12 सहस्र नागाचे बळ त्याला दान केले. जेव्हा तू अडचणीत असशील किंवा तुला माझी गरज लागणार असेल तेव्हा माझे स्मरण करशील, तेव्हा मी तुझ्या जवळ येईन असे आश्वासन दिले. पृथ्वीनं मिळणारी रत्ने, चिंतामणी, सप्रेम भेट दिली. भेट मिळालेल्या सर्व वस्तू एकत्र बांधल्या तर त्याचे पर्वता एवढे मोठे गठोडे केले. राक्षसाच्या डोक्यावर भले मोठे गोठडे ठेवून एका नागाच्या फणीवर बसवून पाण्यामध्ये तक्षक राजाने त्याला यमुनाच्या तीरावर आणून सोडले. नेमके त्याच वेळी सिमितीने यमुनेच्या स्नान करण्यासाठी नदीकाठी आली होती. दोघेही एकमेकांकडे अगदी टक लावून पाहत होते. एकमेकांशी पण बोलत मात्र कुणीच नव्हते. त्याने सिमितीनीला आपली ओळख करून दाखवली. चित्रगंध राजा आता पूर्वीपेक्षा फारच तेजस्वी दिसत होता. त्याच्या मस्तकावरच्या मोत्यांच्या माळा तेजाने चमकत होत्या. मोठमोठ्या पाणीदार टपोऱ्या मोत्यांची माळ त्याने आपल्या गळ्यात घातली होती. तिच्या कमरेच्या कंबरपट्ट्यावर पाचूंनी सुंदर नक्षीकाम केले होते. त्याच प्रकारे धरणीवर पडणारा असा तो हिरवागार प्रकाश पाहून कोवळ्या कोवळ्या गत्ताच्या आशेने हरणे तिकडे येत होती. अंगाला चंदनाचा सुवास होत होता. अगदी अवंती भवती भुंगे गुजारत करीत होते. चित्रगंध राजा असे एकटक पाहून तिचे मन तृप्त करीत होते. टक लावून सिमितिनीकडे त्याच्याकडे पाहत होते. चित्रगंध तटस्थ राहून तिच्याकडे पाहत होता. स्वर्गातील रंभा उर्वशीने जिचे दास्य करावे अशी ती अत्यंत लावण्य सुंदर दिसत होती. तिच्या अंगावर अलंकार मात्र नव्हते, डोळ्यात काजळ नव्हते. चिंतेने तिचे शरीर खूप खूप क्रुश झाले होते. ग्रहण काळाला चंद्राला राहूने घासावे तशी तिची कोमलांगी काळवणलेली दिसत होती. हळूहळू राजा चित्रगंध पुढे आला. त्याने तिला विचारले, आपण कोण आहात? मला आपली सर्व हकीकत ऐकण्याची इच्छा आहे. आपली हरकत नसेल तर मला सांगा. मग आपल्या जन्मापासूनची सर्व हकीकत सिमितिनीने चित्रगंधाला विचारली. बोलताना तिचे दात तेजस्वी नक्षत्राप्रमाणे सारखे चमकत होते. सिमितिनीची मैत्रिणी तिच्या जवळ होत्या. त्याने सांगितले की 3 वर्षापूर्वीचा पती याच ठिकाणी यमुनेच्या पाण्यात नावेतून पाण्यात पडून मरण पावला. हिच्या सासू सासऱ्यांना शत्रूंनी पकडून कैदीत ठेवलेले आहे. या सुंदरची त्यामुळेच आज अशी या सुंदरीची अशी दयनीय अवस्था झाली आहे. तिची अशी ही हकीकत ऐकताना चित्रगंधाचे डोळे अश्रूंनी भरून आले. आपल्या उत्तर त्याने आपले डोळे पुसत होता. सिमितिनीने आपल्या सख्यांना हळूच कानात विचारले. त्याने त्याचे नाव गाव कुठून आला हे सर्व विचारा असे सिमितिनीने तिच्या मैत्रिणांना सांगितले. त्याच्याबद्दल जाणून घेण्याची सिमितिनीला फार फार इच्छा झाली. सख्यांनी चित्रगंधाला तसा प्रश्न केला. तो लटकेच म्हणाला, आम्ही एक सिद्ध पुरुष आहोत. तिन्ही लोकात आणि मुक्तपणाने संचार करीत असतो. भूत वर्तमान भविष्य आणि सर्वांचे आम्हाला ज्ञान आहे. एवढे बोलून तिच्या जवळून जाऊन चित्रगंधाने सिमितिनीचा हात आपल्या हातात धरला. तिच्या कानात सांगितले, मुली तुझा पती मेला हे खरे नाही, तो अजून जिवंत आहे. आजपासून 3ऱ्या दिवशी मी तुझी त्याची गाठ घडवून आणेन आणि शंकराची शपथ घेऊन सांगतो, तुझे ऐश्वर यापुढे सतत वाढत राहील. पण 3 दिवस ही गोष्ट कुणाला सांगू नको. सिमितिनी खालच्या मानेने चोरून त्याच्याकडे पाहत होती. मुखातून बाहेर पडणारे अमृतासारखे बोल आपल्या कानात येत होते. खरोखरच
आपला पती तर असेल, हाच तर आपला पती तर नसेल असं सिमितिनीला वाटत होते. पण तो तर मृत्यू पावला आहे, परत कसा येईल? लगोलग डोळे मिटून तिने शंकराचे स्मरण चालवले. परमेश्वरा, तुझी लीला खरोखर अगाध आहे. हा जर परपुरुष असता तर याने माझा हात धरण्याचा धाडस केले नसते. आणि सिद्धाबद्दल सुद्धा या माझ्या मनात प्रेम दाटून येत होते. शंकरा, हा सिद्ध म्हणजेच माझा पती असेल तर मी 11 लाख दाम्पत्याचे पूजन करीन, 11 लाख वाती लावीन, 11 लाख बिल्वतळे तुला वाईल. सिमितिनी अशा प्रकारे आपल्या विचारात दंग झाली होती. चित्रगंध म्हणाला, सुकुमार स्त्री, आता तू खरोखर घरी जा. मी तुझ्या सासू सासऱ्यांकडे जाऊन त्यांना ही आनंदाची बातमी सांगतो. त्याने हे सांगता सिमितिनी हसतच आपल्या घराकडे निघाली. तिच्या सख्या तिला म्हणाल्या, सिमितिनी, तू विश्वास ठेवतो नक्की राजा चित्रगंध आहे. त्याच्याशिवाय तुझा हात धरण्याचे धाडस कोणाचे नाही. कोण करेल तुझा हात धरण्याचे धाडस? तुझी कथा ऐकून त्या सिद्धाच्या डोळ्यात अश्रू वाहत होते. तेच तू पाहिले ना, असे सख्या त्या सिमितिनीला म्हणत होत्या. पुरे ग पुरे, आता बडबड करू नका. थोड्या वेळासाठी गप्प बसलात तर काय होईल? असे म्हणून सिमितिनीने सख्यांना गप्प केले. पण तिच्या चेहऱ्यावर न कळत सौभाग्याची, अखंड सौभाग्याची कळा चमकू लागली. इकडे चित्रगंध एका क्षणात नैषद्य नगरी जवळ गेला. नंतर एका नागाने मनुष्य रूप धारण केले होते. ते राजधानीत जाऊन राजाला म्हणाला, सहस्र नागाचे बळ घेऊन चित्रगंध आपल्या राजाकडे आला आणि तेव्हा तुम्ही अगोदर गुपचूप इंद्रसेन व लावण्यवतीला मुक्त करा आणि पुन्हा सिंहासनावर बसवा, नाहीतर त्याच्याशी युद्ध करून त्याच्या पुढे मरायला तयार व्हा. चित्रगंधाचा शत्रू हे ऐकून घाबरला व शरण आला. त्याने इंद्रसेनाला आपल्या कैदेतून बाहेर काढले व त्याचे राज्य त्याला परत दिले. त्याच्या चुकीबद्दल क्षमा मागितली आणि आपल्या पूर्वीच्या वैभवासह राजा इंद्रसेन पुत्राच्या भेटीसाठी निघाला. आई वडिलांना पाहता चित्रगंधाने अतिशय आनंदाने त्याचे पाय धरले. राजाने त्याला उचलून आपल्या हृदयाशी घट्ट धरले. लावण्यवतीने आपल्या पुत्राला कळकळून मिठी मारली. त्याच्या कपाळाचे खूप आनंदाने कितीतरी पापे घेतले. 14 वर्षानंतर श्रीराम कौशल्याला भेटत आहे असे माय लेकराची भेट वाटत होती. हरवलेले एखादे रत्न सापडावे, एखाद्या जन्मांद्याला दृष्टी यावी किंवा प्राण जाता जाता तोंडात अमृत पडावे, चित्रगंधाला पाहून लावण्यवतीला झाले होते. शेजारचे भोवतालचे सर्व राजे व सर्व प्रजे चित्रगंधाला भेटायला उत्तम ते मौल्यवान नजराने घेऊन धावत होते. औषधी वनस्पतीसाठी संपूर्ण द्रोणागिरी पर्वत हनुमानाने पुंशीत पडलेल्या लक्ष्मणाला जीवदान दिल्यानंतर जसा आनंद या संपूर्ण पृथ्वीवर पसरला होता, तसा आनंद चित्रगंधाच्या परत येण्याने आजही दाटला होता. सर्व नैषद्यपुरी लता पल्लव पंतकांनी शुगारले होते. मातासह पितासह चित्रगंध प्रमुख रस्त्यावरून मिरवत चालला होता. चित्रवर्मा राजाला ही बातमी कळण्यासाठी त्याच्याकडे राजाकडे सेवक धावत आले. राजाला जामात आले. अशी शुभ वार्ता कळताच काय करावे आणि काय नाही हे सर्वांना वाटत होते. चित्रवर्माने नेत्रातून अखंड अश्रू वाहू लागले. त्याला कंठ भरून दाटून आला. ज्यांनी त्याला हे शुभ वर्तमान सांगितले त्याने राजाने आनंदाने अपार धन दिले. अनेक रथ भरून संपूर्ण नगरात साखर वाटण्याचा हुकूम दिला. सर्वत्र मंगल वाजले वाजू लागले. राजाने आपल्या खजाना सर्वत्र उघडा केला व त्याला जे जे हवे असेल ते घेऊन जावे लागले असे सांगितले. जय जय उमानाथ म्हणून राजा आनंदशयाने नाचत होता. त्याचे पायातील जोडे घेऊन सेवक मागून धावत होते. सिमितिनीला सख्याने उत्तम प्रकारे सजवले होते. शिवनामाचा जय जयकार करीत होते. तिच्या गळ्यात परत मंगळसूत्र बांधले. तिच्या सुंदर नेत्रात काजळ रेखले. कपाळी कुंकुमाचा सौभाग्याचा अखंड सौभाग्याचा तिलक पुन्हा एकदा लावला. दशोगीने विडा करून तिला खायला दिले. एकदा दस्त पुढे करू तर नगरातल्या सगळ्या स्त्रियांनी सिमितीला बघायला राजवाड्यात गोळ्या झाल्या. सिमितिनीच्या आईने तिला अतिशय प्रेमाने मिठी मारली. पोरी, तुझे अखंड सौभाग्य राहावो. आज खरोखर तुझ्या पुण्याईने जगमगत आहे. जो ही कथा ऐकेल त्याची अखंड सौभाग्याला प्राप्ती होईल. जो श्रवण करेल, पठन करेल, कोणाला शेअर करेल, कोणाला सांगेल त्याचे अखंड सौभाग्य राहील. अखंड सौभाग्याची ही व्रतकथा आहे. अशीच सुकात्रा सोमवारची व्रताची योग्यता काहीच वेळेत आहे. सिमितिनीने शंकराला म्हटल्याप्रमाणे 11 लाख दाम्पत्याचे व्रताचे दिवशी पूजन केले. तेवढ्या चित्रगंध राजा आपल्या आईवडिलांसह तेथे आला. जावयाला अतिशय प्रेमाने मिठी मारून चित्रवर्मा राजाचे खूप खूप आनंदाश्रू गळू लागले. दशोदिशा अतिशय पुलकित झाल्या. देवांनी स्वर्गातून त्याच्यावर आनंदाने पुष्टवृत्ती केली. नंतर चित्रवर्मा राजाने जावयाला मिरमत आपल्या राजधानीच्या नगरात आले आणि तेथे पुन्हा चित्रगंध सिमितिनीच्या विवाहाचा सोहळा करण्यात आला. राजानंतर चित्रगंधाने एकांतात सिमितिनी ची भेट घेतली. पाताळ नगरीतील आणलेले अतिशय अद्भुत रम्य अलंकार त्याने सिमितिनीला घालावयास दिले. पाताळ नगरातील सुगंध राजा आणि आपल्या हाताने त्याने सिमितिनीला लावला. लावण्यवती सिमितिनी आता पाताळ नगराच्या आभूषणाने आणखीच जास्त सुंदर दिसत होती. आणि नंतर आपल्या सासऱ्याला सुद्धा चित्रगंधाने अनेक वस्तू भेट दिल्या. आपल्या सासू सासऱ्यांना सिमितिनीने नमस्कार केला आणि तिच्या सौभाग्याचा समुद्र असाच भरलेला राहो, अखंड सौभाग्याचा समुद्र भरलेला राहील असे त्यांनी शुभ आशीर्वाद दिला. मग सर्वजण तिला नैषद
गेला आणि पृथ्वीवरच्या सर्व मोठमोठ्या राजांनी एकमेकांना चित्रगंध राजाला नेले आणि सम्राट म्हणून मान्यता दिली. आपल्या राज्य आपल्या मुलाच्या स्वाधीन करून राजा इंद्रसेन तपश्चर्येला निघून गेले. शंकराचे तप करून शेवटी शिवपदाशी मोक्ष मिळाला. पुढे पित्यासारखे म्हणजे चित्रगंधासारखे तेजस्वी 8 पुत्र सिमितिनेला झाले. चित्रगंधाला व सिमितिनेला 10,000 वर्ष पृथ्वी सुखाने राज्य केले. पृथ्वीच्या नलराजाने चित्रगंधाने आपली सांग कीर्ती 10 दिशात पसरवली. प्रजेवर अतिशय न्यायाने राज्य केले. शिवरात्री, सोमवार, प्रदोष ही व्रत निष्ठेने शेवटपर्यंत चालू ठेवायची आणि ही व्रतकथा ऐकावी. म्हणजे ही व्रतकथा ऐकली म्हणजे अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. सिमितिनीची सुद्धा कीर्ती 10 दिशात पसरली. जो कोणी हा अध्याय ऐकेल त्याची कीर्ती 10 दिशात पसरेल. असे सिमितिनीचे सुंदर सौभाग्यकारक आणि वरदायी आख्यान ज्या स्त्रिया नियमितपणे ऐकतील आणि त्यांचे सौभाग्य वाढेल. कुणाचा पती दूर गेला असेल तिचा पती दूरून परत लवकर येईल, भेटेल. ज्या विधवा स्त्रिया आहे ज्या आख्यान ऐकतील त्यांना पुढील जन्मी सुंदर पती मिळून अखंड सौभाग्याचा लाभ होईल. म्हणून एकदा सुरू केलेले सोमवार व्रत सोडू नये. शिवचरणावर पक्की निष्ठा ठेवावी. हे आख्यान ऐकल्यावर एखादा मुलगा हरवलेला पुन्हा परत मिळेल. आख्यान ऐकणाऱ्यास आयुष्य लाभेल, आरोग्य लाभेल, ऐश्वर्य वाढेल, ज्ञानाची प्राप्ती होईल, विद्याची प्राप्ती होईल, धनाची प्राप्ती होईल. त्याच्यावर जर मृत्यूगंड आला असेल, त्याचा मृत्यूकाल आला असेल, त्याचा मृत्यूकाल टळेल. दीर्घायुष्याची प्राप्ती होईल. जवळचे जे धन असेल ते सुद्धा गेलेले धन परत वापस येईल. त्यांच्याकडून सहजपणे पराजय होईल. असे ही व्रतकथा होती. सिमितिनीचे आख्यान म्हणजे एक तीर्थचे मानलेले प्रयाग तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. सिमितिनीचे आख्यान म्हणजे 12 ज्योतिर्लिंगांच्या पुण्यफळाची प्राप्ती होईल. भक्तिरूपी माघ मासात या स्नान करावे लागेल तर सर्व नष्ट होतील त्यांचे पापे. अतिशिवपद त्यांना प्राप्त होईल. सिमितिनीचे आख्यान म्हणजे एक अमृत आहे. साक्षात अमृत प्राशन केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल. फक्त सज्जनांनी पाहावी. जो निंदा करतो त्याने हे आख्यान ऐकू नये. जो राक्षस तापट आहे त्याने ही कथा ऐकू नये. पूर्वीच्या लोकांनी जे हे कथा हंकरूपी मध्येच प्यावे. श्रीधर स्वामी म्हणतात अर्पणेचा पती म्हणजे खराखर ब्रह्मनंद आहे. तर अशी ही अखंड सौभाग्यव्रतीची कथा होती. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही व्रतकथा आवडली असेल. एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझं ही व्रतकथा ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. कमेंट्समध्ये जय श्री महाकाल, ओम नमः शिवाय, हर हर साम सदाशिव कमेंट्स नक्की करा.